सन्मान्य सदस्य संजय केळकर. अध्यक्ष महोदय, पुरवणी मागण्यांसाठीच्या चर्चेसाठी मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, कामगार विभाग बाब क्रमांक 229 पान क्रमांक 142. अध्यक्ष महोदय, शासनाने असंघटित कामगार कल्याण केंद्र मंडळ अशा असंघटित कामगारांसाठी सुरू केलं, त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून त्यांना मी धन्यवाद देईन की 39 प्रकारची आभासी मंडळं, कल्याणकारी मंडळं या ठिकाणी स्थापन केली गेली आहेत आणि या असंघटित कामगारांना सक्षम करण्याच्या दृष्टीने ही मंडळांसाठी निधीची तरतूद केलेली आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये वृत्तपत्र विक्रेते हे फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात आणि देशामध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये 2.5 लाखाच्या वर वृत्तपत्रे विक्रेते आहेत. घरोघर जाणारे त्याच्यामध्ये जोडले तर संख्या अधिक होते. परंतु यांच्याकरता कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या बाबतीत मागच्या वेळेला अभ्यास मंडळ स्थापन केलं होतं. अभ्यास मंडळाने त्या ठिकाणी अहवाल सादर केला होता. माझी या निमित्ताने विनंती आहे की या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी देखील कल्याणकारी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावं. त्याकरता निधीची व्यवस्था जी आहे ती सेसच्या माध्यमातून, वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी निर्माण होईल आणि निश्चितपणे या असंघटित कामगार वृत्तपत्र विक्रेते जे आहेत यांचं कुटुंबाला, त्यांना स्वतःला, त्यांना निरनिराळ्या योजना ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला लागू करता येईल. आणि म्हणून माझी विनंती आहे की वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी देखील कल्याणकारी मंडळ स्थापन करावं. अध्यक्ष महोदय, ठाणे मुंबई हा सगळा परिसर जो आहे तो एकेकाळचा औद्योगिक परिसर आहे आणि या ठिकाणी श्रमशक्ती जी आहे, या श्रमशक्तीच्या जीवावरच ठाणे परिसरामध्ये तर सोन्याचा धूर येत होता. बेलापूर पट्टी असेल, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट ही सर्वात मोठी आशिया खंडातली इंडस्ट्रियल इस्टेट होती. परंतु अध्यक्ष महोदय, कालांतराने या कंपन्या बंद होत गेल्या आणि कामगार जे आहेत ते देशोधडीला लागले. अध्यक्ष महोदय, आपल्याला उदाहरणादाखल अध्यक्ष महोदय, मफतलाल कंपनी आहे. मफतलाल कंपनी जवळजवळ 30 वर्षापूर्वी बंद पडली. अध्यक्ष महोदय, निम्मे कामगार तिथे त्यांचा मृत्युमुखी पडले, परंतु आजही त्यांच्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारचा आधार मिळालेला नाही. अध्यक्ष महोदय, या मफतलाल कंपनीच्या संबंधामध्ये मी स्वतः लक्ष घालून त्या ठिकाणी जवळजवळ 120 एकर जमीन जी आहे ती ओएलच्या माध्यमातून जाहिरातीच्या माध्यमातून विकली जावी. कोणीतरी घेतल्यानंतर या कामगारांना निधी मिळावा, त्यांची जी थकबाकी आहे ती मिळावी. परंतु आजही कोणी त्या कंपनीची जागा विकत घेण्याकरता पुढे आलेला नाही आणि त्याच्यामुळे हे कामगार जे आहेत यांच्या सगळा जो त्यांना थकबाकी द्यायची आहे ती बाकी आहे, त्याचे सगळे कागद तयार आहेत, परंतु आजही त्यांना मिळालेले नाही. अध्यक्ष महोदय, माझी या निमित्ताने विनंती आहे की शासनाने या ठिकाणी हस्तक्षेप करून या जागेचा कुठल्या ना कुठल्या योजनेकरता जर जागा शासनाच्या माध्यमातून, मग सिडको असेल किंवा MMR असेल, यांनी ती जर विकत घेतली तर या कामगारांना त्यांचा जो थकबाकी आहे ती मिळेल. अध्यक्ष महोदय, याच्याचप्रमाणे पेपर प्रोडक्ट कंपनी आहे. माझीवड्याला 15 वर्ष त्या ठिकाणी लोक काम करतायत, परंतु आजही त्यांना थकबाकी मिळालेली नाही. अध्यक्ष महोदय, टेक्सन कंपनी आहे. या टेक्सन कंपनीमध्ये देखील आजही 23 कामगारांना थकबाकी मिळालेली नाही. या ठिकाणी इंडस्ट्रीची रेसिडेन्शियल होते. नियम असा आहे की कामगाराला पहिलं त्याचं देणं दिलं गेलं पाहिजे, त्याच्यानंतर पुढचं काम झालं पाहिजे, परंतु आजही ह्या टेक्सन कंपनीचे कामगार जे आहेत ते वंचित आहेत. बॉम्बे वायर रोप नावाची कंपनी आहे. अध्यक्ष महोदय, कोलशेत भागामध्ये या ठिकाणी कंत्राटी कामगार म्हणून 15-15 वर्ष काम करत होते. त्या ठिकाणी बिल्डरने काम सुरू केलं, त्या कामगारांनी थांबवलं, परंतु आजही या कामगारांना त्यांनी शब्द दिलेला पाळला नसल्यामुळे त्यांना थकबाकी मिळालेली नाही. माझा प्रश्न आहे की त्या ठिकाणचे कामगार उपायुक्त असेल, त्या ठिकाणचा कामगार आयुक्त काय करतात? त्यांनी या कामगाराच्या हितासाठी काम केलं पाहिजे. त्याच्याकरता जी पत्र दिली जातात त्याची देखील दखल घेतली जात नाही आणि त्याच्यामुळे त्यांना न्याय देण्याचं काम हे दिलं गेलं पाहिजे. एकीकडे इमारती होतील, परंतु हा कामगार जो आहे हा त्या इमारतीकडे बघत त्याची थकबाकी मिळाली नाही म्हणून त्या ठिकाणी अश्रू ढाळत बसणारे. अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, इंडियन रबर कंपनी आहे वागळे स्टेटमध्ये.
त्या ठिकाणी 1982 साली ताळेबंदी झाली, ती बेकायदेशीर ठरवली अध्यक्ष महोदय. ही 8 एकर जमीन आहे, 423 कामगार आहेत. आजही अध्यक्ष महोदय त्यांना ग्रॅच्युटी, पीएफ, त्यांची थकबाकी ही आजही मिळालेली नाही अध्यक्ष महोदय. 200 कामगार जे आहेत या सगळ्या याच्यामध्ये निधन पावले, परंतु अजूनही उर्वरित कामगारांना त्यांच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी त्यांची थकबाकी मिळालेली नाही. आणि मी आता तर असं ऐकलं की क्लस्टरसाठी या कंपनीची जागा घेतली जाते. माझी या निमित्ताने मागणी आहे, या कामगारांना जोपर्यंत त्यांचा थकबाकी मिळत नाही तोपर्यंत ही जागा जी आहे ती शासनाने कदापि क्लस्टरसाठी त्या ठिकाणी टेम्पररी वापरासाठी दिली जाता कामा नये. 400 कामगारांची उपासमारी होणार आहे त्यांच्या कुटुंबाची. आणि या संबंधी मी या निमित्ताने मंत्री महोदयांना विनंती करेन की तातडीने याच्या संबंधी आपण बैठक घ्यावी आणि या कामगारांना न्याय देण्याचं काम करावं. अध्यक्ष महोदय, घरेलू कामगार हे 50 लाखाच्या वर आहेत. घरेलू महिला कामगार तर फार मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय. या घरेलू कामगारांचं जे मंडळ आहे, कोर्टाने अध्यक्ष महोदय आदेश दिलेले आहेत की हे 30 सदस्यीय मंडळ ताबडतोब स्थापन केलं जावं. परंतु आजही या घरेलू कामगारांचं 30 सदस्यीय मंडळ स्थापन केलं गेलेलं नाही. आणि त्यामुळे माझी मागणी आहे की या निमित्ताने तातडीने हे 30 सदस्यीय मंडळ स्थापन करून त्यांना न्याय देण्याचं काम व्हावं. अध्यक्ष महोदय, किमान वेतन कायद्यामध्ये त्यांचा समावेश व्हावा याच्यासाठी देखील त्याची सातत्याने मागणी आहे. मी अनेक वेळेला त्यांच्या सभांना गेलेलो आहे आणि ती मागणी त्यांची पूर्ण केली गेली पाहिजे. अध्यक्ष महोदय, एसटी कामगारांच्या तर अनेक मागण्या आपल्या सभागृहामध्ये जे निवृत्त झालेले आहेत किंवा आज आहेत या आपल्या सभागृहामध्ये चर्चेला गेलेले असतात. अध्यक्ष महोदय, दुसरा एक मोठा वर्ग जो आहे तो कंत्राटी कामगारांचा वर्ग आहे की जो विविध स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणि अन्य ठिकाणी काम करतो. 10, 20, 25 वर्ष काम करतो, परंतु ज्या वेळेला त्या ठिकाणी रिक्त जागा निर्माण होतात, नवीन भरतीची वेळ येते, त्यावेळेला हे कंत्राटी कामगारांना बाजूला ठेवलं जातं आणि नवीन भरती केली जाते. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की शासनाने हा एक धोरणात्मक निर्णय घ्यावा की हे जे कंत्राटी कामगार काम करणार आहेत हे असुरक्षित पण आहेत, त्यांना सुरक्षेची पण हवी दिली पाहिजे आणि त्यामुळे त्यांना पहिले प्राधान्य दिलं पाहिजे. कोविडच्या काळामध्ये आरोग्य सेवेमध्ये अध्यक्ष महोदय ठाण्याला तर निरनिराळ्या हॉस्पिटलमध्ये, मग छत्रपती हॉस्पिटल असेल किंवा अन्य हॉस्पिटल, कंत्राटी कामगार, नर्सेस, वॉर्ड बॉय, सगळ्या प्रकारचे कामगार जे आहेत ते अनेक फार ज्याला म्हणते जोखमीचं काम करत होते आणि आजही त्यांना ठेवलेलं आहे. परंतु त्यांना दर 2 महिन्याने 5 महिन्याने त्यांना रिन्युअल केलं जातं. माझी विनंती आहे की आपण एकीकडे शेकडो कामगारांची भरती करणार आहात तर यांना आपण प्राधान्य का नाही देत? यांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे. अशा प्रकारची अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे. त्यांना कायमस्वरूपी करण्याबाबतमध्ये या संबंधामध्ये विचार केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, सफाई कामगार, आम्ही 4 मिनिटं पण नाही झाली अध्यक्ष महोदय. बोला. अध्यक्ष महोदय, सफाई कामगार हा मोठा घटक आहे. या सफाई कामगारांना देखील आपण कंत्राटी पद्धतीने आता घ्यायला लागलेले आहोत. पण जे मूळ सफाई कामगार आहेत त्यांचं ना कामगार आयुक्त त्या ठिकाणचे उपायुक्त ऐकत, ना त्या महापालिकांमधले आयुक्त ऐकत. आणि यामुळे या सफाई कामगारांचे अनेक प्रश्न, ठाणे महापालिकेमध्ये तर अनेक प्रश्न, त्यांची हक्काची घरं आहेत, त्यांची यादी त्यांच्याकडे आहे, त्यांना घरं दिली जात नाहीत. त्यांना त्या ठिकाणी ते मागणी करायला गेलं तर त्यांना विचारलं जात नाही. अध्यक्ष महोदय, वारसा हक्काचा तर विषय लाडेपाके समितीचा तर मागच्या वेळेला सभागृहामध्ये आला होता. जो म्हणून घाणीत काम करणारा आहे त्या प्रत्येक कामगाराला अध्यक्ष महोदय वारसा हक्काने काम मिळालं पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे. अशा प्रकारची शासनाचा लाडेपाके समितीचा भूमिका आहे. त्याने कोर्टामध्ये स्थगिती आली, त्या स्थगितीवर शासनाने लक्ष घालून ती स्थगिती उठवली पाहिजे आणि या सफाई कामगारांना न्याय दिला पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि तो प्रत्येक जो सफाई कामगार आहे त्याला त्या ठिकाणी वारसा हक्काने काम मिळालं पाहिजे अध्यक्ष महोदय. या ठिकाणी उद्योगाच्या संबंधामध्ये अध्यक्ष महोदय बाब क्रमांक 231 आणि 233 पान क्रमांक 144 अध्यक्ष महोदय, ठाण्याला देखील फार मोठी इंडस्ट्रियल इस्टेट मी मगाशी सांगितल्याप्रमाणे होत्या. त्या ठिकाणी वागळे इस्टेट सारख्या भागामध्ये IT पार्कला आपण परवानगी दिली, चांगलं आहे. IT ला त्याला ठिकाणी प्रोत्साहन दिलं पाहिजे. ITच्या निमित्ताने त्या ठिकाणी आपण अनेक त्या ठिकाणी त्यांना सुविधा आणि सवलती दिल्या. पण या IT पार्कमध्ये अनधिकृतपणे पण अनेक लोक वसलेले आहेत. तर याची चौकशी कोण करणार अध्यक्ष महोदय? IT पार्क हा IT साठी असला पाहिजे अध्यक्ष महोदय.
त्या ठिकाणी लग्नाचे बँक्वेट हॉल होऊन काही चालणार नाही अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे या संबंधामधल्या शासनाने तातडीने या संबंधात कारवाई करावी. अध्यक्ष महोदय, उपवन भागामध्ये लघु आणि उद्योग सूक्ष्म उद्योगाची 35 वर्षापासून त्या ठिकाणी शेकडो उद्योजक आहेत. त्यांना त्या ठिकाणी टायटल क्लिअर नसल्यामुळे त्यांना कुठल्याही सुविधा आणि सवलती मिळत नाहीत अध्यक्ष महोदय. आता जे इस्रोच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक प्रकारची जी मटेरियल गेली ती इथल्या या छोट्या उद्योजकांनी देखील त्याच्यातल्या अनेक मटेरियल जे आहे ते पाठवलेली आहेत. आणि म्हणून माझी विनंती आहे की शासनाने पुढाकार घेऊन ज्या प्रॉव्हिडंट कंपनीच्या मालकीच्या असतील, काही जागा खाजगी मालकीच्या असतील, परंतु हे जर त्यांना क्लिअरन्स मिळाला तर त्यांना सर्व सवलतींचा देखील निश्चितपणे फायदा होईल. एरोडाय कंपनीच्या अध्यक्ष महोदय या ठिकाणी 32 उद्योजकांना 30 वर्षापासून त्या ठिकाणी काम करतायत. आज क्लस्टरच्या माध्यमातून त्या 32 उद्योजकांना काढण्याचा घाट घातला जातोय. MIDCच्या कडनं नोटिसा दिल्या गेल्या जात आहेत. महापालिकेकडनं या 32 उद्योजक जे छोटे आहेत तिथे शेकडो लोक काम करतात, करोडो रुपये या ठिकाणी खर्च झालेले आहेत. तर यांना कोण वाचवणार? आणि म्हणून शासनाने हे लघु असतील, सूक्ष्म असतील, छोटे उद्योग शेवटचा मुद्दा घ्या, conclude करा. त्यांना देखील आपण वाचवावं आणि लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचं जे काम आहे केंद्र शासनाचं आहे, राज्य शासनाचं आहे, तर त्याच्या संबंधी देखील अध्यक्ष हो, महोदय ते देखील एक धोरण निश्चित करावं अशा प्रकारची धन्यवाद. मी विनंती करतो. केळकर साहेब. धन्यवाद. सन्मान्य